नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अनेकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि या सगळ्यामध्ये स्त्री क्रांतिकारी सुद्धा हिरिरीने सहभागी झाल्या होत्या. आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण याच क्रांती ज्योतींबद्दल बोलणार आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय काय आहे बघूया. आज सखी सह्याद्रीचा आपला विषय असणार आहे स्वातंत्र्य लढ्यातील क्रांती ज्योती. चले जाव चळवळ अमृत महोत्सवानिमित्त आजचा आपला हा विशेष कार्यक्रम आहे. 75 वर्ष या चळवळीला होत आहेत आणि त्या निमित्ताने या चळवळीमध्ये कोण कोण महिला क्रांतिकारी सहभागी झाल्या होत्या, कुठून ही क्रांती सुरू झाली, या सगळ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि या सगळ्या क्रांती ज्योतींची माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ लेखिका आणि राज्यशास्त्र अभ्यासक. 1957 पासून या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोण कोण क्रांतिकारी महिला सहभागी झाल्या होत्या त्या सगळ्याची माहिती आमच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहात. तुमच्या मनात काही प्रश्न असतील, तुम्हाला काही सांगायचं असेल तर जरूर आम्हाला फोन करा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 आपला एसटीडी कोड. मुंबई बाहेरून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जे संपर्क साधणार आहेत त्यांच्यासाठी. आपण फोन करतो तेव्हा काही गोष्टींची काळजी नेहमीच घेत असतो. आजचा आपला जो विषय आहे त्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर आपण विचारलेत तर आपल्यापर्यंत अधिकाधिक माहिती पोहोचणार आहे. मोबाईलच्या माध्यमातून जर बोलत असाल तर अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहोत जिथे नेटवर्क उत्तम येईल, जेणेकरून आपला आवाज मध्ये कट होणार नाही. आणि आपण जेव्हा प्रश्न विचाराल तेव्हा आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णतः बंद ठेवण्याचा प्रयत्न केलात तर तुमचा आवाज इथपर्यंत सलग पोहोचेल आणि मग आपली चर्चा अधिकाधिक खुलत जाणार आहे. स्वातंत्र्य लढ्यातील क्रांती ज्योती आजचा आपला विषय. मॅडम, पुन्हा एकदा तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत करते. आणि आपली ही जी चले जाव चळवळ आहे, 75वं वर्ष आहे, हे अमृत महोत्सवी वर्ष, याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण हे सगळं तुम्ही अनुभवलं आहे. एक 12-13 वर्षांचा मगाशी तुम्ही म्हणत होतात त्या पद्धतीने त्यावेळचं वातावरण, आता त्याला 75 वर्ष झाली, ह्या सगळ्याबद्दल काय सांगाल तुम्ही? 8 ऑगस्ट 1942ला मी 13 वर्षाची असेल बहुतेक. इंग्लिश 4थी म्हणजे आजचा 8वीचा काळ. तेव्हापासून माझ्या मॅट्रिकच्या परीक्षेपर्यंत म्हणजे 4-4.5 वर्ष 42ची चळवळ सगळी चालूच होती. 42ची चळवळ काही एका 8 तारखेला आणि 9 तारखेला संपली असं नाही. 8 तारखेला गांधीजींनी जो इथे ऑगस्ट क्रांती मैदान आपण ज्याला आता म्हणतो त्या मैदानातून जो इंग्रजांना शेवटचा इशारा दिला, चालते वा इथून म्हणून, तिथपासून याला सुरुवात झालेली आहे. ती हिंदी स्वातंत्र्याचा कायदा होऊन या देशाला स्वातंत्र्य द्यायचं असं इंग्रजांनी ठरवेपर्यंतचा काळ, हा सबंध काळ, हा 42चा काळ असा आम्ही मानतो. अभ्यासही काय मानतो आणि आम्ही जे सगळे त्याच्यातच लहानाचे मोठे झालो ते सगळेजण मानतो. बरोबर. आणि 50व्या वर्षाचा सुद्धा मोठा समारंभ महाराष्ट्र सरकारने, त्यावेळी सुधाकर नाईक मुख्यमंत्री होते, त्यांनी केला. आणि त्यावेळीची सगळी जबाबदारी याची माझ्या गुरु उषा मेहता, माझी मैत्रीण मृणाल गोरे आणि मी यांच्यावरती होते. आणि त्यावेळी आम्ही हजारो स्वातंत्र्य सैनिकांचे महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्याच्यावरती पुस्तकही प्रसिद्ध केलेलं आहे, ते मंतरलेले दिवस. आणि त्याच्यानंतर हा 75वा वाढदिवस साजरा करण्याची सुद्धा संधी मला मिळाली. याबद्दल मला फारच आनंद वाटतो. या सगळ्याची सुरुवात, ह्याची बीज आपण म्हणतो, ही सगळी 1857 पासून पेरायला सुरुवात झाली. नक्कीच. तर त्या काळी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्त्रियांचा सहभाग, कोण क्रांतीज्योती होत्या ज्यांनी या बीज पेरण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला होता? आपण त्यामध्ये 2 व्यक्तींना मानतो. एक म्हणजे राणी लक्ष्मीबाई आणि दुसरी म्हणजे हजरत महल, अयोध्येची कोणतो नवाबाची बायको. या दोघी स्वातंत्र्य सैनिक आपण मानतो. पण हल्लीच मला एक 2-4 वर्षापूर्वी शोध लागला की याच्याही पूर्वी एक महाराष्ट्रातलीच मुलगी या देशाच्या स्वातंत्र्याकरता अग्नी अर्पण झाली. अच्छा. ती आपल्या नानासाहेब पेशव्यांची मुलगी. नानासाहेब पेशव्यांच्या आईचं नाव मैनावती होतं, तेच तिला दिलेलं होतं. आणि त्यांच्या नानासाहेब पेशव्यांचा जो काय असा त्यांनी मानलेला दरबार होता, सरकारने मानलेला दरबार नव्हता, त्या दरबारात इंग्रजांचं जाणं येणं खूप होतं. त्यामुळे ह्या मुलीला इंग्रजी भाषा, इंग्रजी आचार विचार हे सगळं माहिती होतं. ज्यावेळी
त्यांच्या गावाच्या जवळ मोठा हल्ला झाला आणि इंग्रजांची छावणी उद्ध्वस्त केली. त्यावेळी सगळा इंग्रजांचा कुटुंब काबिला जो होता तो बंडखोरांच्या हातामध्ये आला आणि त्यांना असं वाटलं आता काय करायचं, पुरुष तर सगळे मारलेत पण बायका मुलांचं काय करायचं, म्हणून ते त्यांना नानासाहेब पेशव्यांना विचारूया म्हणून गेले. तर नानासाहेब पेशवे म्हणाले आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण बायका आणि मुलांना हात लावत नाही, त्यामुळं या बायका मुलांना इंग्रजांच्या छावणीमध्ये व्यवस्थित नेऊन तुम्ही सुखरूपपणे परत पोहोचवलं पाहिजे. आणि माझी मुलगी यांच्यात सारखी मिसळलेली असल्यामुळे ही बरोबर असताना यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. मैनावतीने त्यांना नेऊन पोचवलं कानपूरला, त्या ह्याच्यामध्ये इंग्रजांच्या छावणीमध्ये. आणि ती परत निघालेली असताना त्या बायका सगळ्या रडत होत्या, केवढं तू काम केलंस, आम्हाला वाचवलंस, आम्हाला मुलांना वाचवलंस. आणि ती परत येत असताना कोणीतरी त्या ह्याला इंग्रजाला सांगितलं, अधिकाऱ्याला, की अहो ही नानासाहेब पेशव्यांची मुलगी आहे, तुम्ही हिलाच विचारा नानासाहेब पेशवे कुठे दडून बसलाय तो. आणि तिला पकडली आणि तिला विचारलं तुझा बाप कुठे आहे ते सांग. ती म्हणाली मला माझा बाप बीप काय माहिती नाही, कुठे येतो, तुमच्या बायका आणून सुखरूपपणे पोचवण्याचं काम माझ्याकडे आलं होतं, त्याप्रमाणे मी ते केलं. तर तिला धाकत पडसा देऊन ती ऐकत नाही असं बघितल्याबरोबर झाडाला बांधली आणि जाळून टाकली. या इंग्रज बायका रडायला लागल्या की ज्याने आम्हाला जीवदान दिलं, ज्या बाईला तिला आमच्या समोर तुम्ही मारताय आणि आम्ही सांगतोय तिला सोडा म्हणून, तर सोडत नाही म्हणजे काय. तर माझ्या दृष्टीने मैनावती ही पहिली आपली स्वातंत्र्य सैनिका आहे. आणि तिचा शोध मला उशिरा लागलाय, कारण हिंदी साहित्य वाचत असताना त्या तिकडच्या आशार आणि वोरा नावाच्या बाईने मैनावतीवर बरंच लिहिलंय. आणि तो मी धागा धरून आज मला बोलायची संधी मिळाली. याचं कारण मी संधी पकडली, याचा अर्थ कारण असं आहे की संबंध महाराष्ट्राला कळू दे की नानासाहेब पेशव्यांची मुलगी ही आपली पहिली स्वातंत्र्य सैनिक आहे. बरं, क्रांती ज्योती खऱ्या आणि म्हणून ती खरीच क्रांती ज्योती ना. शेवटपर्यंत तिने तोंडातून शब्द काढला नाही की नानासाहेब कुठे आहे आणि काय आहेत म्हणून. त्यावेळेला तिचं वय काय असेल? ती अशीच 13-14 वर्षाचीच होती. त्यावेळेला तिला ते वाटलं असं की आपण सांगितलं नाही पाहिजे. नाही, ते स्वातंत्र्याचं वातावरण त्यावेळी झालेलंच होतं निर्माण. इंग्रजांना हाकलून द्यायचं हे ठरलेलंच होतं. राणी लक्ष्मीबाईचा प्रयत्न सगळे चाललेलेच होते, तिच्या वडिलांचेही चालले होते. आपण पुढल्या क्रांती ज्योतीकडे वळण्या अगोदर त्याच काळातल्या एक फोन आलाय, तो आधी घेऊया. जरूर. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. बोला सर. माझे 3 प्रश्न आहेत. स्वातंत्र्यापूर्वी ज्या क्रांती ज्योतीने स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला तेव्हा ते कुणाकडे आदर्श म्हणून पाहत असत स्वातंत्र्य लढ्यामध्ये काम करताना, हा पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं आहे की स्वातंत्र्य लढ्यामध्ये काम करताना एवढे मोठे धाडस म्हणा, ऊर्जा म्हणा, शक्ती आणि उत्साह त्यांच्याकडे कसा येत, हा एक प्रश्न नेहमीच मनात येतो. आणि तिसरा प्रश्न माझा असा आहे की सध्याच्या या युवा मुलींनी, युवतींनी म्हणा, महिलांनी म्हणा, तेव्हाच्या या स्वातंत्र्यातली क्रांती ज्योतींकडे परिपूर्ण, स्वयंपूर्ण आणि एकूणच स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने कसं पाहावं? धन्यवाद. बरं, धन्यवाद. आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे आपण थोडंसं नंतर वळणार आहोत की आत्ताच्या सगळ्या युवतींनी ह्या सगळ्या क्रांती ज्योतींकडे कसं बघितलं पाहिजे याच्याकडे थोडंसं आपण नंतर येऊया. पण त्यांनी जे 2 प्रश्न विचारले होते की त्या काळामध्ये या सगळ्या क्रांती ज्योतींसमोर आदर्श कोण होते, कोणाला त्या आदर्श मानत होत्या? हे पहा, एकदा वातावरण निर्माण झालं की कोणाला कोण आदर्श म्हणत नाही. अच्छा. आपल्या आपण ते पोटातूनच येत असतो. जसं मला कोण सांगायला जातं की तू स्वातंत्र्य लढ्यात भाग घे म्हणून. एकूण जे सगळं वातावरण निर्मिती झाली त्यावेळेला त्याच्यातूनच झालं. माझे 2 भाऊ त्या स्वातंत्र्य युद्धात होते. एकाला तर फार मोठी शिक्षाही झाली, ध्वनितंत्रज्ञ मंगेश देसाई. बर. तो माझा मोठा भाऊ. त्याला घरात बॉम्ब तयार करताना शिक्षा झालेली होती. तर तो माझा आदर्श म्हणायचा. का सगळीच आम्ही भावंड त्यात आलेले होते. त्या आम्हाला कोणीच सांगितलं नव्हतं तुम्ही याच्यात भाग घ्या किंवा काय म्हणून. ते वातावरण निर्मितीच अशी होते की आपोआपच तुम्हाला ह्या सगळ्याच आपल्या पुढच्या सुद्धा आपण जेव्हा लढाई बघतो ना, महागाई प्रतिकाराचा बघतो किंवा संयुक्त महाराष्ट्राचा बघतो, कोण सांगायला नव्हतं कोणाला, कोणीच सांगत नाही. आपोआप जे वातावरण होतं त्या वातावरणातून काहींच्यावरती खूप परिणाम होतो भावनाशील माणसांच्यावर, काहींच्यावर अजिबातच होत नाही की काय धंदे लावले तसं म्हणतो. मैनावतीनंतर त्याच काळामधल्या आणखीन एक क्रांती ज्योती ज्यांनी सुद्धा खूप महत्वाचं काम केलं होतं. हो, तिचं नाव आहे
माता तेजस्विनी. माता तेजस्विनी हे लोकांनी तिला दिलेलं नाव आहे. अच्छा. तिचं खरं नाव सुनंदा राव आणि ती आपल्या व्यंकोजी भोसले जे कर्नाटकात जाऊन स्थायिक झाले होते त्यांनी जहागिरी दिलेल्या एका जहागीरदाराची, त्याचं पुढे त्यांनी आपलं संस्थान केले. त्यांची मुलगी होती आणि ती खूप सुंदर वगैरे होती आणि एकुलती एक मुलगी असल्यामुळे त्यांनी तिला शिकवलं होतं. ती मुलगी 12 वर्षाचीच विधवा झाली. अच्छा. आणि या मुलीचं पुढे काय करायचं असं पण त्यांनी तिचं शिक्षण पुढे चालू ठेवलं. तिला सती जायला किंवा कशाला परवानगी दिली नाही. आणि आपल्यानंतर राज्याचा वारस मिळाल्यानंतर मला अभिमान वाटतो सांगायला की या मराठी मुलींनी लोकांच्या हातामध्ये ते राज्य सोपवलं. ती म्हणाली मला राज्य नको, हे राज्य तुमचं आहे, तुमचं तुम्ही चालवा आणि मला माझा अभ्यास करू दे. मला काय जे सगळी शास्त्र बिस्त्र शिकायची ते शिकण्याकरता त्या निमिषारण्यात निघून गेल्या लोकांच्या हातात राज्य सोपवून. त्यावेळी ती 16-17 वर्षाची मुलगी होती. राज्याकरता आज खुर्चीकरता सुद्धा कशी माणसं हे करतात हे जर आपण पाहिलं तर राज्याकरता एवढा मोठा त्याग करणारी बाई आणि ती सुद्धा मराठी बाई, मला फारच तिचा अभिमान वाटतो. आणि तिथे गेल्यानंतर त्यावेळी 1857 युद्ध चालू होतं. बरोबर. त्यामुळे तिला असं वाटायला लागलं की या युद्धामध्ये आपल्याला जर काय यांचे काय करायचं, सारखे लोक जे येऊन भेटतात, बैरागी जे आपल्याला येऊन भेटतात, संन्यासी येऊन भेटतात, यांचा उपयोग आपल्याला या 1857च्या कामासाठी करून घेता येईल का? कारण झाशीच्या राणीची ती भाची लागत होती लांबची. अच्छा. माता तेजस्विनी. त्यामुळे तिला असं वाटलं की या बाईने जो तिकडे लढा उभारलेला आहे कळायला खूप वेळ लागत असते त्यावेळी कुठे काय चालले ते. तर ज्या साधू बैरागी जे संबंध देशभर हिंडतात त्यांचा उपयोग का नाही आपण करून घ्यायचा. म्हणून तिने आपल्याला जे सगळे नमस्कार करायला लोक येत असत, भेटायला लोक येत असत, त्यांना ती म्हणाली की देश स्वतंत्र झाला नाही तर धर्म टिकणार नाही, राज्य टिकणार नाही, काहीच टिकणार नाही. म्हणून या देशाच्या स्वातंत्र्याकरता तुम्ही बाकी सगळा संन्यास घेतलाय ना, हा संन्यास घ्यायचा नाही. समाजाचा संन्यास घेतलाय पण राजाच्या सिंहासनावर तुम्हाला लोकांना बसवून द्यायचे. आणि म्हणून तिने त्यांना काही लोकांना शस्त्रास्त्राचे हे करणं, आपण ते 1857 संबंधी भाकरीचं हे सांगतो ना, ही कल्पना हिची आहे माता तेजस्विनीची, भाकरीतून संदेश पाठवण्याची. आणि तिचं पुढे काय झालं की तिने या बैरागीच्या बरोबर ती त्याच्यातून बाहेर पडली त्या अरण्यातून आणि तिने पण संबंध हिंदुस्थानामधून हे करून पायी प्रवास करून शस्त्रास्त्रांची निर्मिती करून लोकांना त्याच्याबद्दल हे करणं, पैशाची मदत मिळवून देणं, हे सगळं काम तिने केलं आणि नेपाळपर्यंत ती जाऊन पोहोचली. आणि पुढे मग तिला इथे इतकं लोकांना आता कळलं होतं इंग्रजांना की कोण बाई आहे, या बाईनेच माता तेजस्विनीचं नाव घेतलं. मी त्याच्या पाठी लागले होते तेव्हा त्यांनी नेपाळ स्वतंत्र असल्यामुळे हसरत महलप्रमाणे ती पण नेपाळमध्येच गेली. आपण नेपाळपर्यंत गेली, इथपर्यंत थोडंसं थांबून दुसरा फोन घेऊया. मग या माता तेजस्विनीचा पुढे प्रवास कसा होता त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. भारत वावळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे की आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला, त्यांना जेलमध्ये जावं लागले किंवा ब्रिटिश राजवटी विरुद्ध महिलांना अत्याचार सहन करावे लागले. आणि आपल्या महिला त्यावेळेस अतिशय अशिक्षित प्रमाणात असताना याची जाणीव करून आदरणीय सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षण देऊन त्यांना पण लढ्यात प्रवृत्त करावे या भावनाने त्यांना शिक्षणाचा शोध देण्याचे प्रयत्न केले, शाळा उघडल्या त्यांनी. आणि आपल्या झाल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये हिरिरीने त्यांना प्रेरणा मिळाली आणि स्वातंत्र्यात सहभागी झाल्या. तर याविषयी आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. आपल्या या मुद्द्यावर मॅडम नक्की त्यांना जे काही वाटतंय ते सांगतील. आपल्याला जो फोन आला होता, भारत वावळ यांनी विचारलं होतं की सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना शिकवायला सुरुवात केली, शाळा, या सगळ्याचा परिणाम आपल्या या स्वातंत्र्य चळवळीबरोबर कसा काय आपण जोडू शकतो असं त्यांनी विचारलं. इथे थोडंसं गैरसमज होण्याचं कारण असं आहे की क्रांती या शब्दाने झालाय गैरसमज. क्रांती हा या शब्दाचा अर्थ आमूलाग्र बदल. बरोबर. ज्या ज्या कामामध्ये आमूलाग्र बदल होतो त्या त्या कामाबद्दल त्या त्या ठिकाणी क्रांती असं म्हणतात. त्यामुळे सावित्रीबाईंनी जे केलं त्यांना आपण क्रांती ज्योती म्हणतो. याचं कारण असं, शिक्षण क्षेत्रात त्यांनी क्रांती केली असं नव्हे तर स्त्रीचा सामाजिक दर्जा कसा वाढेल त्याच्यात त्यांनी क्रांती करायला केली आणि म्हणून त्यांना आपण क्रांतीज्योती म्हणतो. बरोबर. त्याचा आणि या स्वातंत्र्याच्या लढ्याचा काही संबंध नाही. त्यावेळी तर अगदीच दडपलेले लोक होते.
खरी स्वातंत्र्य हा शब्द सुद्धा लिहिण्याची बोलण्याची ताकद नव्हती बरोबर. कोणाची. आपण माता तेजस्विनींबद्दल बोलत होतो आणि त्या नेपाळमध्ये गेल्या होत्या. नेपाळमध्ये गेल्यानंतर काय झालं हं. की नेपाळच्या राजाच्या त्या दृष्टीला पडलं आणि त्यांना असं वाटलं इतकी तरुण आणि सुंदर बाई इथे येऊन काय करते. लोकांनी सांगितलं की या फार पंडित आहेत म्हणून. तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही राजवाड्यात तुम्हाला जागा देतो, तुम्ही तिथे राहा. आणि तिथे राहिल्यानंतर त्यांना सुरक्षितता इतकी हे झाली की त्यांनी तिथून हिंदुस्थानामध्ये हे जे शस्त्रास्त्र पुरवणं, दारुगोळा पुरवणं याच्यासाठी जी काही व्यवस्था करायला लागली ती माता तेजस्विनीने तिथून केली. अच्छा, नेपाळमध्ये राहा. तिने आपलं नाव याचं सांगितलंच नाही, माझं काय सुनंदा राव नाव आहे वगैरे, माता तेजस्विनी हेच नाव. आणि मग तो राजा जेव्हा वारला त्यानंतर पुढच्या राजाशी त्यांचं जमण्याचं नव्हतं म्हणून त्या कलकत्त्याला येऊन त्यांनी मुलींच्या करता मोठी पाठशाळा काढली. अच्छा. टिळक आणि खाडिलकर, लोकमान्य टिळक आणि खाडिलकर हे नेपाळमध्ये संबंध जोडून काही आपल्याला दारुगोळ्याचं वगैरे काय आणता येईल का हे बघण्याकरता म्हणून दोघं जण गेले होते. त्यांना दोघांनी नेपाळमध्ये शिरायला बंदी केली. ते कलकत्त्यात फिरत असताना महिला संस्कृत पाठशाला पाहिल्याबरोबर ते आतमध्ये गेले. अच्छा. आणि आतमध्ये गेल्यावर या टिळक साहेब बसा वगैरे. टिळक एकदम आश्चर्यचकित झाले, बंगालमध्ये माझ्याशी शुद्ध मराठीमध्ये बोलणारे कोण. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी अशी सुनंदा राव आणि मी आता माझे सगळे प्रयत्न फसलेले आहेत देशाच्या स्वातंत्र्याकरता आणि मी आता खूप म्हातारी झालेली आहे, तेव्हा माझे त्याने काही होणार नाही म्हणून मी निदान शिक्षणाचं काम तरी करावं म्हणून हे बी करते. तेव्हा टिळक म्हणाले तुम्ही आमच्या फार उपयोगाचे आहात आणि अजूनही तुम्ही हिंदुस्थानच्या उपयोगाचे आहात, तर तुम्ही आम्हाला नेपाळमधले सगळे धागेदोरे जोडून द्या की ज्याच्यामधून आम्हाला सुद्धा हिंदुस्थानातून ना दारू आणण्याचा जो खाडिलकरांचा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये त्यांना काय करता येईल ते बघा म्हणून. आणि त्यांनी सगळ्या प्रकारची मदत करून दारुगोळ्याचे 2दा-3दा हे आले सामान ते आलं. पण चौथ्यांदा खाडिलकरांनी ते सगळं सामान सगळीकडेच फितुरी असते. पण म्हणजे माता तेजस्विनींनी 57 सालच्या लढ्यापासून या 40 ह्याच्यापर्यंत 1919 सालापर्यंत केलेलं याचं सगळं काम आहे अत्यंत महत्वाचं आहे. मला वाटतं 1907 किंवा 8 साली गेले. अच्छा. आपण पुढल्या या क्रांती ज्योतीकडे वळण्या अगोदर फोनच्या माध्यमातून प्राध्यापक प्रवीण घोडेस्वार आपल्याशी जोडले गेले आहेत. विद्यार्थी सेवा विभाग, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. नमस्कार सर, तुमचं सखी सह्याद्री या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. आणि स्वातंत्र्य लढ्यातील क्रांती ज्योती या विषयावर आपण बोलत असताना एक फोन मगाशी असा आला होता आणि त्या आपल्या प्रेक्षकांनी असं विचारलं होतं की ह्या सगळ्या ज्या क्रांती ज्योती आहेत स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला होता आणि स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रयत्न केले होते, तर आत्ताच्या ज्या सगळ्या युवती आहेत किंवा ज्या स्वतंत्र वातावरणामध्ये राहणाऱ्या मुली आहेत त्यांनी काय प्रेरणा ह्या सगळ्यापासून घेतली पाहिजे, स्वातंत्र्य कसं ते टिकवून ठेवलं पाहिजे आता त्यांना जे मिळालं आहे ते काय सांगाल? अतिशय महत्वाचा आणि आजच्या समकालीन परिस्थितीमध्ये योग्य ठरेल असा प्रश्न आपण विचारलेला आहे. खरं म्हणजे आजची ही पिढी ही नवी पिढी आहे. स्वातंत्र्यासाठी त्यांना संघर्ष असा करावा लागलेला नाहीये. तर मला असं वाटतं की आपण तसं आपला देश त्या मानानं सुदैवी म्हणता येईल की आपल्याला लोकशाही मिळाली. लोकशाहीसाठी आपल्याला फारसा संघर्ष करावा लागला नाही. आणि भारतीय स्त्रियांना मला खरं म्हणजे हे आवर्जून सांगायला आवडेल की मतदानाचा अधिकार, प्रौढ मतदानाचा अधिकार भारतीय स्त्रियांना संघर्ष न करता मिळालेला आहे. खरं म्हणजे हे आपल्या घटनाकर्त्यांचं, संविधानकर्त्यांचं खरं म्हणजे त्यांचं ऋण आपण मान्य करायला हवं. आजचं स्वातंत्र्य, स्त्रियांचं स्वातंत्र्य टिकवणं खरं म्हणजे खूप महत्वाचं आहे. कारण त्याच्यासाठी कित्येक स्त्रियांनी आपली आयुष्याचं बलिदान दिलेले, लढा उभारलेला आहे. मला असं वाटतं की आजच्या काळात वागत असताना सगळ्यात महत्वाची म्हणजे लोकशाही मूल्यांचा आदर आपण करायला हवा. केवळ लोकशाही मूल्यांचा आदर करून चालणार नाही, तर त्या मूल्यांचा दैनंदिन जीवनामध्ये स्वीकार करायला हवा. थोडक्यात म्हणजे काय की आपली निष्ठा ही भारतीय संविधानावर असायला हवी. एक महत्वाचं मला या ठिकाणी नमूद करायला आवडेल. त्यानंतर म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार आपण करायला हवा. आपण वैज्ञानिक युगात वावरत आहोत, खरं म्हणजे आयटीच्या युगात आपण वावरत आहोत. पण हे सगळं करत असताना आपला दृष्टिकोन वैज्ञानिक आहे का तो सुद्धा आपण तपासून पाहायला हवा.
आणि एकीकडे आपण इव्हेंटकडे जात आहोत, इव्हेंट होते प्रत्येक गोष्टींचा. मला धार्मिक गोष्टींना विरोध नाही, ज्याने त्याने आपल्या आपल्या धर्माशी निगडीत गोष्टी आवर्जून कराव्यात, म्हणजे त्याच्याविषयी दुमत नाहीये. पण कर्मकांडाच्या भोवती आजच्या तरुणींनी, विशेषतः कॉलेज वयीन असतील किंवा नवविवाहित असतील, त्यांनी अडकू नये असं मला ठामपणे म्हणावंसं वाटतं. आणि अजून एक मुद्दा या ठिकाणी मला प्रकर्षाने मांडावंसं वाटतं की सगळ्या स्त्रियांबाबतचा आपला दृष्टिकोन काय असतो की भगिनी भाव जो आहे, आपण प्रत्येक स्त्री म्हणजे मग झोपडपट्टीतली असू देत किंवा कॉर्पोरेट मधली असू देत किंवा मग आणखीन कुठल्या व्यवसायातली असू शकते, जे व्यवसाय आपल्याला नकोसे आहेत किंवा ज्या व्यवसायांबद्दल आपल्या मान्यता नाहीये, त्या स्त्रीबद्दल आपल्या मनात काय आहे, म्हणजे आपल्या स्त्रियांमध्ये भगिनी भाव आहे का, तो सुद्धा महत्वाचा आहे. आणि हे सुद्धा केवळ सगळ्या स्त्रिया सारख्या असतात हे जे आपण म्हणतो हे तसं खरं आहे का, आपण तसं समजतो का, ते सुद्धा आपण बघायला हवं. आणि महत्वाचं म्हणजे कुठल्याही स्त्रीने स्वतःकडे स्त्री म्हणून न बघता आपण माणूस आहोत, आधी सगळ्यात आधी मी माणूस आहे, मग मी स्त्री आहे, पुरुष आहे. आणि खरं म्हणजे आता तिसऱ्या म्हणजे सर्वोच्च न्यायालय, माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा तिसऱ्या जे जेंडर आहे त्यालाही मान्यता दिलेली आहे. तर ते सगळी आपण सर्वात आधी माणसं आहोत, माणूस आहोत. म्हणून माणूस म्हणून स्वतःकडे आपण बघायला हवं. आणि या सगळ्या गोष्टी जर आपण करत असू तर खरंच आपल्याला स्वातंत्र्य आपल्याला टिकवता येईल, त्या स्वातंत्र्याची पुढची वाटचाल आपल्याला करता येईल. आणि आपण ज्यांनी आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्याच्यासाठी संघर्ष केला, ज्यांनी सगळं आपलं आयुष्य वेचलं, त्यांच्या ऋणातून पूर्णता नाही पण अंशतः का होईना आपण त्यातनं उतराई आपल्याला होऊ शकतो. दुसरं एक मला जाता जाता सांगायला आवडेल की विवेकनिष्ठ विचार पद्धती ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण आपला विवेकनिष्ठ विचार करणं हे खूप गरजेचं आहे. कारण स्वातंत्र्य जर टिकवायचं असेल तर या सगळ्या गोष्टींची खूप नितांत आवश्यकता आहे. या पद्धतीने जर आपण आपलं वागणं, आपलं वर्तन ठेवलं तर मला असं वाटतं की स्वातंत्र्य टिकेल आणि त्यातनं आपलं व्यक्तिमत्व प्रगल्भ होईल आणि संघर्ष टाळता येईल. बरोबर, असं मला या ठिकाणी सांगायचं वाटतं. सर, जाता जाता एक छोटासा प्रश्न असा विचारायचा आहे की ज्या ह्या क्रांती ज्योती स्वातंत्र्य प्राप्तीसाठी स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला होता त्यांच्या अंगचे असे कोणते गुण आहेत जे आताच्या काळातल्या युवतींनी अंगीकारावेत असं तुम्हाला वाटतं? कारण एक झपाटलेलं वातावरण त्या काळामध्ये होतं ज्या काळामध्ये यांनी हा सहभाग घेतलेला आहे. काय वाटतं तुम्हाला जाता जाता? नक्कीच. काय आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कुठलाही लढ्यामध्ये एखादी व्यक्ती, मग ती स्त्री असू देत किंवा पुरुष असू देत, हे झपाटले पण येण्यामागचं काय असतं की परिस्थिती ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. आणि प्रेरणा, कारण म्हणजे त्या काळात प्रेरणा देणारं नेतृत्व होतं, एक झपाटून टाकणारं नेतृत्व होतं त्या काळात होतं. मला असं वाटतं की ते नेतृत्व आज नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण ते नेतृत्व किंवा तशी उदाहरणं हरवलेली आहेत. ती आपण शोध घेत नाही, ती ठळकपणे समोर येत नाही. काय होतं की एका मीडियामधनं म्हणा किंवा आपण संघवादी दृष्टिकोनातून आपल्या पुढे सगळं मांडणी केली जाते. आपल्याकडे खूप लोक आहेत की जे कामं करतात की त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा घेता येऊ शकते. तर आजच्या काळामध्ये जिद्द राहणं हा एक महत्वाचा गुण आजच्या तरुणींनी ठेवायला हवा. आणि थोडंसं म्हणजे संघर्ष करण्याची आपली मानसिकता आपण ठेवायला हवी. आणि हे जे आपल्याला मिळालेलं आहे ते सहज मिळालं आहे, त्याच्यामुळे त्याचं थोडंसं नाही म्हटलं तरी आपल्या मनात त्याच्याविषयी फार जागरूक नसतो. आपण जपून वापर नाही करत. स्वातंत्र्य जपून वापर करणं किंवा त्याला सजगपणे त्याचा अंगीकार करणं, स्वैराचाराकडे न जाऊ देता ते करणं हे जमत नाही, कारण आपल्याला ते सहजतेने मिळालेलं असतं. तर या गोष्टींचा चिकाटी ठेवायला हवी, अभ्यास असायला हवा. आणि खरं म्हणजे संयम हा खूप महत्वाचा घटक आहे. संयम आपण ठेवू शकतो आणि या पद्धतीने आपण आजच्या काळामध्ये पाहू शकतो. धन्यवाद सर, खूप छान तुम्ही ह्या सगळ्याबद्दल बोललात आणि माहिती दिलीत आपल्या सगळ्या युवतींना आणि एकंदरीतच सगळ्यांनी कशा पद्धतीने याकडे पाहिलं पाहिजे त्याबद्दलची तुमची मतं आमच्यापर्यंत पोहोचवली. तुमचे मनापासून आभार मानते सखी सह्याद्रीमध्ये सहभागी झाल्याबद्दल. स्वातंत्र्य लढ्यातील क्रांती ज्योती, ह्या पुढच्या क्रांती ज्योती कोण कोण आहेत, त्यांनी कोणतं असं खूप मोलाचं कार्य केलं होतं याच्याबद्दल आपण गवाणकर मॅडमकडून आणखीन जाणून घेणार आहोतच. 2014 सालचा सह्याद्री रत्न शारदा पुरस्कार त्यांना मिळालाय आणि या सगळ्या क्रांती ज्योतींची माहिती त्या आज आपल्याला सांगताहेत. यानंतर त्याच कालखंडात म्हणजे आपण गांधी युगाच्या आधीच बघतो आहोत, तर त्याच्यानंतरच्या अशा कोणत्या क्रांती ज्योती ज्यांनी खूप महत्वाचं काम केलं होतं? त्याच्यानंतरच्या बऱ्याच बायका असल्या तरी दोघींचा मला उल्लेख करावासा वाटतो. जरूर. एक म्हणजे सरला देवी
किंवा सरला राणी चौधरी या आपल्या रवींद्रनाथ टागोरांची भाची. तर त्या काँग्रेसच्या कामात नुकत्या बायका शिरत होत्या. म्हणजे त्यांना काही तसं हेच नव्हतं, फार काम कोण देत होतं किंवा काय अशातला भाग नाही. पण काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सगळं संपता त्या उठल्या, स्टेजवर गेल्या आणि एकदम जोरात ओरडल्या, वंदे मातरम. बरं, अच्छा. म्हणजे तोपर्यंत वंदे मातरम हे त्या काँग्रेसच्या ते झाल्यानंतर, सभा झाल्यानंतर म्हणण्याचं गीत होतं. त्याच्याऐवजी आणि अशी घोषणा दिली आणि ते लोकांनी उचलून धरली आणि त्यानंतर ती स्वातंत्र्य लढ्याचा हेच झाला. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा वंदे मातरम ही घोषणा दिली आणि ती पुढे मग चालू राहिली. आणि त्याकरता मग बाबू गेनूसारखे कितीतरी लोक पकडले गेले नुसतं वंदे मातरम म्हटल्याबद्दल. तेव्हा तिचं मला महत्व वाटतं फार. खरी गोष्ट. कारण एवढ्या आपल्या थोड्या वेळामध्ये इतक्या सगळ्यांच्या जीवनावर जास्त प्रकाश टाकणं हे शक्य नाहीये. पण त्यांच्या कारकिर्दीतली ही सगळ्यात महत्वाची घटना आहे की वंदे मातरम हा नारा, सुरुवातीच्या ज्या बायका गेल्या त्यांच्यातल्या त्या संपूर्ण देशाला त्यांनी हा नारा दिला नंतर, नाही का? तिला तो नारा द्यायचा नव्हता, पण तिला झालं आपोआप. तुम्ही मगाच म्हणाला सुरती कोण देतोय कोण, अशी मनातून आपोआपच येतं. बरोबर, अगदी खरं आहे. त्याच्यामुळे त्यांचं हे कार्य संपूर्ण देशाला या नाऱ्याने एकत्र आणलं होतं त्यावेळेला, नाही का? खूप महत्वाचं काम त्याच्यामुळे ते आहे. एवढा संबंध आजही हालतोय. हो, खरंय खरंय खरंय. आणि मग त्यानंतर म्हणजे आपल्या क्रांती माता ज्यांना म्हणतो ती मादाम कामा आपल्या मुंबईतच जन्मल्या आणि मुंबईतच गेल्या. तर त्यांना हा देश सोडला, कारण नवरा त्यांना असं झोपडपट्टीत वगैरे जाऊन ते काम करायचं आवडत होते, म्हणून त्यांनी संसारच सोडला आणि त्या लंडनमध्ये गेल्या. दादाबाई नवरोजी तिथे होते आणि त्यांच्या यांनी ती थोडे दिवस त्यांचं सेक्रेटरीसारखं पण काम करत होत्या. पण त्यांना क्रांतीचा मार्ग हवा होता. त्यांना असा चर्चा अमुक तमुक हा मार्ग त्यांना पसंत नव्हता. त्याने सोशलिस्ट ह्याच्यामध्ये कॉन्फरन्समध्ये भारताचा पहिला झेंडा केला. त्यांनी केलेला झेंडा, प्रत्येक राज्याचा इथे वेगळा झेंडा होता. तो झेंडा केला. त्यांचं महत्वाचं काम म्हणजे त्यांनी तात्याराव सावरकरांना ज्यावेळी त्यांनी उडी मारून फ्रान्सच्या किनाऱ्याला लागले ना, त्यावेळी त्यांनी सबंध त्यांची काळजी घेतली पुढे फ्रान्समध्ये ठेवून. आणि हे ठेवून घेतल्यानंतर तात्यारावना जेव्हा इंग्रज सरकारने सांगितलं की आमच्या ताब्यात द्या म्हणून फ्रेंच सरकारला, तेव्हा त्यांनी फ्रेंच सरकारकडे पुष्कळ हे केल्या, विनवण्या केल्या. काय काय ना, तुमच्या ह्याच्यात आल्यानंतर तुमच्या याला सार्वभौमत्वाला हे बट्टा लावणार आहे की तुम्ही सांगताय की मादाम कामा त्यांचं छायाचित्र आपले सगळे प्रेक्षक बघू, तुमच्या याला बट्टा लावणार आहे की तुम्ही देतायत, इंग्रज मागतायत आणि तुम्ही देतायत म्हणून. पण फ्रेंचांनी शेवटी त्यांना ताब्यात दिलंच इंग्रजांच्या, आणि ते देताना असं सांगितलं होतं की तुम्ही यांना पोचवा म्हणून. अच्छा. तेव्हा दादाबाई नवरोजींची मोठी मुलगी जी पुढे आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये, सॉरी मुलगी नाही नात, की पुढे आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आली इथे या देशामध्ये, तिला दादाबाईंनी आपल्या दोन्ही मुली मादाम कामाला लक्ष ठेवूया फ्रान्समध्ये शिकतील म्हणून पाठवलं होतं. अच्छा. तर त्याच्यापैकी पेरिन कॅप्टन, पुढे त्यांचं नाव कॅप्टन झालं आडनाव, ते पेरिन कॅप्टन बरोबर देऊन त्यांना ह्याला पाठवलं. आणि सावरकर एकटेच त्यात कोणी त्यांच्याबरोबर नाही म्हणून सांगून तिला आदल्या स्टेशनवर उतरवून त्यांनी सावरकरांना सुखरूप हे केलं. नंतर सावरकर आणि कामा यांच्यामध्ये जे काही हे होत असत ते सगळं ती डॉक्टर या नावाने जात असे. यांचा दादाबाईंचा मुलगा डॉक्टर होता, तो वारला आणि त्याची ती मुलगी पेरिन कॅप्टन, तर तीच नेहमी पेरिन डॉक्टर म्हणून जायची, आडनाव डॉक्टर म्हणून. आणि त्यामुळे सावरकरांचं इंग्लंडमधल्या जेलमधल्या सगळ्या गोष्टी मादाम कामाकडे पोहोचवण्याचं काम पेरिन कॅप्टनने केले. कधीतरी आपण त्या पारसी बायकांच्या बद्दल पण बोलू याने केले स्वातंत्र्याच्या ह्याच्यात. मादाम कामा यांचं हे सगळं काम त्यांचं आहे. आणि त्यांनी खूप म्हणजे सगळ्या चळवळीला हिंदुस्थानातल्या पैशांची मदत, दारुगोळ्याची मदत, ही सगळी गद्दर लोकांना पंजाबात पाठवण्याचं काम सगळं त्याने केलेलं मादाम कामाने. आणि त्यांना हिंदुस्थानात शेवटी यायचं होतं कारण खूप थकले होते आणि आजारी होते आणि म्हातारे होते आणि विपन्न अवस्था आली होती. इथे राजकुमारी असलेली बाई तिथे जायची म्हणजे काय. तेव्हा त्यांना मग आणण्यासाठी, घरी येण्यासाठी त्यांनी खूप इंग्रजांच्या विनवण्या केल्या. पण अशा व्यवस्थेत इंग्रजांनी त्यांना जायला परवानगी दिली
की त्यांना काठीला धरून सुद्धा उभं राहता येत नव्हतं. आणि त्या जेव्हा इथल्या पारसी जनरल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्या येऊन, तेव्हा फार काळ जगल्या नाहीत. पण दुर्दैव असं या देशाचं की कुठल्याही वर्तमानपत्रांनी त्यावेळी त्याची दखल घेतली नाही. फक्त जे पारशांचं एक पानाचं वर्तमानपत्र अजूनही निघतं त्या काळापासून, जामे जमसाद म्हणून, त्याच्यामध्ये या बाई गेल्याची फक्त होती बातमी. बाकी कुठेही या क्रांतिकारकांच्या मातेची बातमी सुद्धा नाही. ह्या सगळ्याबद्दल बोलत असताना खरं तर आपल्या स्टुडिओमधलं वातावरण सुद्धा भारावून गेलंय आणि मॅडम हे सगळं इतकं भरभरून बोलतात, त्यामुळे त्यांच्या इमोशन्स खरं तर मी इकडे शेजारी बसले असल्यामुळे थेट अनुभवू शकते. यानंतर खऱ्या अर्थाने गांधी युग त्याची सुरुवात झाली आणि त्या युगानंतरच्या ज्या क्रांतिज्योती होत्या त्यांच्यामध्ये प्रामुख्याने ते आपण आता 42 साल धरूनच घेऊ. येस, माझ्या गुरु पद्मविभूषण डॉक्टर उषा मेहता यांनी या काळामध्ये काँग्रेस रेडिओ सुरू केलेला होता. फार काळ तो चालू शकला नाही कारण तिथेही फितुरी झाली. पण त्या काळात निदान मुंबईपर्यंत तर त्या लोकांच्या सगळ्या देशातल्या आणि विदेशातल्या बातम्या, चळवळीच्या बातम्या पोहोचवण्याचं उषाबाईंनी फार मोठं काम केलंय आणि शेकडो तरुण तयार केले, गांधीवादाकडे आकृष्ट करणारे किंवा या देशाच्या बद्दल त्यांना काहीतरी वाटत. सगळे तुम्ही जर राज्य सत्रातले अनेक प्राध्यापक पाहिले तर ते उषाबाईंच्या हाताकडून किंवा अलुबेंच्या हाताकडून गेलेले आहे. ते उषाबाईंचं स्मरण हे पहिलं करायला पाहिजे. इथेच स्वातंत्र्याचं युद्ध सुरू झालं 42 सालाचा, हा 8 ऑगस्ट इथेच झाला आणि म्हणून उषाबाईंची आठवण ही पहिल्यांदा केली पाहिजे. बरोबर. आणि त्यांच्या त्या रेडिओच्या माध्यमातून सगळ्यांना ती माहिती मिळायला सुरुवात झाली की कुठे नेमकं काय उषाबाई विद्यार्थिनीच होत्या. हो बरोबर. उषाबाई काय मोठ्या वयाची बाई नव्हती. त्यामुळे त्या लिंक होणं, एकमेकांचा दुवा होणं हे खूप महत्वाचं काम त्यावेळेला झालं होतं. त्यांच्या बरोबरीने मला वाटतं अरुणा असफ अली यांचा सुद्धा. अरुणा असफ अली या 42ची जननायक आहेत. पण अरुणा असफ अलींचं त्यावेळीच्या काँग्रेसमध्ये काम करत होत्यात. 30 सालात त्यांनी सत्याग्रहात भाग घेतला होता. 1 वर्षाची शिक्षा झाली होती. आणि ही शिक्षा करत असताना त्यांनी काय सांगितलं, सत्याग्रहाच्या तुकडीत नावच नाही घातलं त्यांचं, त्या सत्याग्रहाच्या तुकडीतून गेल्या होत्या. त्याचं नाव न घालताना एक भटकी फुकट गेलेली अशा प्रकारची बाई आहे. त्यामुळे त्यांनी फक्त लिहून द्यावं हमीपत्र, मी असले काही काम करणार नाही, म्हणजे मग तिला आम्ही सोडून देऊ. ते म्हणाले मी असली काही बाई नाही, मी स्वातंत्र्य सैनिकाचा आहे, मी सत्याग्रही आहे, त्यांनी मला तुम्हाला काय जी शिक्षा द्यायची असेल तिथे. त्या लाहोरच्या जेलमध्ये 1 वर्ष होत्या. मग दिल्ली आणि अंबाला याच्यामध्ये त्या 32 सालच्या ह्याच्यात होत्या. स्वातंत्र्य सैनिकच होत्या. आणि बॅरिस्टर असफ अली हे तर पहिल्या रांकेचे नेता होते हिंदुस्थानचे, गांधीजींचे अगदी जवळचे होते. तेव्हा ते दोघंही इथे आलेले होते. आणि दोघं आलेले असताना काय झालं की रात्री बॅरिस्टर साहेबांसकट सगळेच पकडले गेले. या काही पकडले गेले नाहीत. आणि त्यांना कळलं की खास गाडीने मुंबईहून पुण्याला माणसं पाठवतात. आणि इतका बीटी स्टेशनवरती कडेकोट बंदोबस्त होता. त्यातून त्या कशा आतमध्ये घुसल्या, कसं त्यांनी कस्तुरबानं शोधून काढलं हे माहीत नाही. की तुम्ही काही उद्या तुमच्या हातून झेंडावंदन आज जे होणार आहे 9 ऑगस्टला, तुम्ही काही काळजी करू नका, ते होईल म्हणून. आणि त्या कशा बाहेर पडल्या बीटी स्टेशनच्या हे पण आश्चर्य आहे. त्यांना क्रांतिकारकांची जननायिका म्हणणं हे अजिबातच चुकीचं नाही. आणि त्यानंतर तेव्हा जे बाहेर पडलं तेव्हा इतकं भयंकर अश्रुधूर लाठीमार सगळा चालू होता मुंबईमध्ये की त्याच्यातून त्या कशा बशा याच्यात 9च्या आत पोचल्या. याच्यामध्ये ऑगस्ट क्रांती गवालिया टँकवरती, आता आपण ऑगस्ट क्रांती म्हणतो, ते गवालिया टँकवरती ते पोचल्या. लोकांना हाताने सारख्या बाजूला करत होत्या आणि जाऊन पोचल्या आणि त्यांनी झेंडा लावला, फडकवला. एवढं सगळं वातावरण असताना म्हणजे अश्रुधुराने पोलिसांचे पण डोळे, लाठीमार चाललाय. कोण बाई तिथे धजुरसाद नवड जाईल असं लक्षात कशाला येत आहे. खरी गोष्ट. आणि मग तिने झेंडा फडकवला, त्याला नमस्ते केला आणि ते पाठीमागे वळल्या. पाठीमागे वळल्यानंतर त्यांना असं दिसलं की एका गोऱ्या सुधीराने तो झेंडा उतरवलाय, फाडतोय तो आणि त्याने बुटाने चिरडतोय. हे बघून त्यांना इतकी चिड आली आणि त्या म्हणाल्या या देशाला, या देशातून या इंग्रजांना हकलून लावल्याशिवाय मी आता सुखाचा श्वास घेणार नाही. आणि त्याने मग जोरात काम जे केलं त्या 42च्या, म्हणजे आधी त्या होत्याच, आधी नव्हत्या असं नाही,
पण तरी सुद्धा हे जे क्रांतिकारकाचं जे त्यांचं काम झालं ना ती काँग्रेसमधला- घटना घडल्यामुळे. काँग्रेस सोशलिस्ट नावाचा जो गट होता, जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, लोहिया यांच्या गटाशी त्यांचं जमलं चांगलं. अच्छा. त्यांच्याबरोबर काम करत होत्या. इन्किलाब नावाचं एक मासिक सुरू केलं होतं. त्याचा एक युवा अंक काढून तुम्ही मगासपासून जी प्रेरणा 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 विचारता, ती युवकांना प्रेरणा देण्याकरता त्या इन्किलाबच्या अंकामधून स्पेशल अंक काढला होता त्यांनी. अच्छा. आणि सगळं जे साहित्य निर्माण केलं म्हणजे पत्रक निर्माण करणं, दुसरं एक लिंक नावाचं साप्ताहिक सुरू करणं, ही काँग्रेस प्रणित सगळी. आणि या सगळ्याला लेखन करण्याची सगळी जबाबदारी होती. मुंबईतून त्या निघाल्या, कारण मुंबईत त्यांचं कोणाचं असं ओळखीचंही नव्हतं. दिल्ली त्यांची कर्मभूमी होती, त्या घरी गेल्या दिल्लीला आणि तिथून त्यांनी भूमिगतांची चळवळ सुरू केली. अच्छा. आणि दिल्लीच्या जायला पोलिसांना पहिल्यांदा कळेना की भूमिगतांना एवढी मदत कशी होते आणि कुठून भूमिगत होत आहेत तयार म्हणून. तेव्हा ज्यांना पत्ता लागल्याबरोबर, यांचा पत्ता लागल्याबरोबर या भूमिगत झाल्या. आणि भूमिगत झाल्यानंतर त्या अशा ठिकाणी ओळखीच्या ठिकाणी थांबल्या असं कधीच झालं नाही. अच्छा. अनोळखी ठिकाणी सुद्धा थांबल्या. इंग्रज बाईच्या घरी हे पेईंग गेस्ट म्हणून सुद्धा राहिल्या. बर. इंग्रज सनदी नोकरांच्या घरात सुद्धा राहिल्या. आणि त्यांना काही खबर लागली नाही, त्यांना माहिती होतं. अच्छा. त्यांना सांगितलं होतं, पण त्यांनी सांगितलं होतं कोण जरी लागली तू इथे आहेस म्हणून तरी निघून जायचं म्हणून. पण इतक्या शांतपणा राहिल्या याचं कारण एक झालं की संबंध देशाचं सुरक्षिततेचं कवच अरुणाबाईंच्या भोवती होतं. आणि ते कवच पडून ब्रिटिश सरकारला त्यांच्यापर्यंत पोचता आलं नाही. आणि म्हणून ही क्रांती देवता आपण मांडलं होतं. पुढे त्यांची सगळी चळवळ चालवली. आणि घातपाती कृत्य सगळीकडे, त्या सातारच्या पत्री सरकारला मदत करत होत्या, बिहारच्या मध्ये असत पत्री सरकारसारखा एक प्रयोग झाला त्यालाही मदत करत होत्या, सगळ्यांना मार्गदर्शन करत होत्या. आणि जयप्रकाशनं जेव्हा बर्फाच्या लादीवर झोपवलेलं त्यांना कळलं, तेव्हा त्यांना इतका या सरकारचा तिरस्कार झाला, इतकी घृणा आली की काय माणुसकी सुद्धा नसलेलं हे सरकार आहे. गुन्हा मी देशाकरता अमुक एक काम केलं, हा काही गुन्हा होत नाही आणि हा गुन्हा झालाय असं तू म्हण, हे ते म्हणत नाहीत म्हणून त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवणं म्हणजे तेव्हापासून त्या आणखीन तुटूनच पडल्या. आणि गांधीजींना कळलं तेव्हा की ही अशी भूमिगत चळवळ करते आणि तिची तब्येतही खराब झाली. पण बॅरिस्टर त्यांच्या अगदी जवळचे होते ना, तेव्हा त्यांनी निरोप पाठवला, कुठून तरी त्यांना भेटायला पाठवा. त्या आल्या भेटायला आणि त्यांच्या भेटीची जबाबदारी सगळी महाराष्ट्राचे नंतर विचारवंत म्हणून पुढे आलेले गप्र प्रधान, त्यावेळी विद्यार्थी होते, त्यांच्यावर सोपवली. आणि प्रधान मास्तरांनी स्वतः, ही मला त्यांच्या मुलाखतीत सांगितलेली गोष्ट आहे, ते आपल्या मुलाखतीत ते विसरले होते म्हणून त्यांनी मला पत्र पाठवून सांगितलं, ये बेबी म्हणत मला तिखट यावायचे सगळे लोक, बेबी तू ये आणि अगं तुला मी सांगायला कसं विसरलो, आता ये आणि ऐकते सगळं म्हणून. मग परत मला ती माहिती कळली. तेव्हा गांधीजींना जेव्हा पारसी सॅनिटोरियममध्ये होते, रात्री 12 वाजता अरुणाबाईंच्या हे ठेवली होती. अरुणाबाई पारसी सॅनिटोरियम असल्यामुळे एखाद्या खानदानी पारसी बाईचा संबंध ड्रेस बेस करून अशा आल्या. कापडिया हा संकेताचा शब्द होता, तो त्यांनी प्रधानांना ऐकवल्यावर प्रधानांनी त्यांना गांधीजींच्याकडे जायचा रस्ता दाखवला. गांधीजी त्यांची वाटच बघत होते. गांधीजींनी त्यांना सांगितलं की तू अरुणा हे सगळं सोड आणि घातपाती कृत्यात करू नकोस, हिंसेवरती विश्वास ठेवू नकोस, आणि तुला जे सरकारने 5,000चं बक्षीस लावलंय ते एखाद्या कार्यकर्त्याला मिळवून दे आणि ते आपल्या कामाला मिळेल. ते म्हणाले, गांधीजी तुम्ही बोलवलंत म्हणून मी आले, तुम्हाला जर शक्य असेल जर तर मला आशीर्वाद द्या, कारण मी घातपाती कृत्य करणार ते करणारच. माझ्या कामाकडे अखंड हिंदुस्थानातल्या तरुणांचे डोळे लागलेले आहेत आदेशाकडे, आणि मी जर हे काम केलं नाही तर कसं चालेल. बरोबर. तेव्हा मला हे कधीच पटलं नाही हा हेतू, आणि त्यामुळे मला माफ करा, तुमचा मार्ग वेगळा आहे, माझा मार्ग वेगळा आहे. गांधीजींना तिला पोचवण्याची जबाबदारी पण प्रधान मास्तरांचीच होती. प्रधान मास्तरांनी तिला पोचवल्यानंतर परत गांधीजींना येऊन सांगायचं होतं, तर गांधीजी रात्रीचे 3 वाजले होते आणि फेऱ्या मारत होते. म्हणजे कार्यकर्त्यांची सुद्धा बूज नेते किती मोठ्या प्रमाणावर हे ठेवत असत हे आपल्याला दिसून येतं. जेव्हा प्रधान मास्तरांनी त्यानं असा हात केला तेव्हा ते निश्चिंत झाले थोडे. यानंतर अजून आपल्याकडे खरं तर आहेत काही क्रांतीज्योती, पण आपल्याकडे वेळ पण तसा थोडा कमी आहे. तर थोडक्यात या सगळ्यांबद्दल जर या नंतरच्या आहेत त्यांच्याबद्दल सांगितलं तर त्या सगळ्यांची माहिती आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल.
आपण त्यानंतर कॅप्टन लीला पाटील यांच्याबद्दल कॅप्टन लीला बोलणार पाटील या पत्री सरकारमधल्या हम्म, म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांना शिक्षा झाल्यात हम्म, त्यात सर्वात जास्त शिक्षा ही कॅप्टन लीला पाटीलना जळगाव स्टेशन जाळणं वगैरे ह्या कामात झालेले आहेत. त्यांचं सगळं कुटुंबच जेलमध्ये होतं, सासूपासून सगळे. बर लीला पाटलांचं नवरा तर धुळा जेलमधून डॉक्टर उत्तमराव पाटील हे पळून गेलेले होते आणि यांना 7.5 वर्षाची शिक्षा झालेली होती. हम्म, उषाबेन त्याचवेळी जेलमध्ये होत्या. हम्म, त्या उषाबेनला सांगते आपण दोघी जेलमधून पळून जाऊ, पण उषाबेन गांधीवादी त्या म्हणाले नाही, गांधीजीने असला कायदाभंग सांगितलेला नाही, सरकारने दिलेली शिक्षा भोगायची. पण तू जाणार असतीस तर माझं म्हणणं काही नाही. बर मग आता येरवडा जिल्ह्यातून पळायचं कसं? हम्म, तेव्हा पळायचं कसं म्हणताना त्यांनी असं आजारपणाचं सोंगून ससून हॉस्पिटलमध्ये जॉईन झाल्या अच्छा आणि ससून हॉस्पिटलमधून संधी साधून सातारा याच्यातून त्यांना कळलं होतं उत्तमराव पाटील तिकडेच गेलेत पत्री सरकारमध्ये. तर त्यांनी तिकडे संधान साधलं आणि 22 दिवस ते पुण्यामध्येच भूमिगत राहिल्या. नंतर तिकडची एक बाई इकडे बाळणपणाला येणार होती. हा त्या बाळंतीण बाईला घेऊन बाळंतिणीचा वेश लीला पाटीलना दिला आणि पोलीस जवळ आले की सारखे शोधत होते ना पोलीस, प्रत्येक डबा तपासायचे. ते मूल पदराखाली घ्यायचं आणि बाकी काजळ बिजळ लावून घाण तोंड करून त्या बाई सुंदर होत्या लीला पाटील. त्या तशा पोचल्या हम्म, आणि सांगली स्टेशनवरती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त म्हणून आधी 2 स्टेशन त्यांना लवकर उतरलं आणि त्या बाईने त्या मिरगेबाईंनी सुद्धा आमच्या त्या पुस्तकात आपली ही सगळी कथा लिहिली अच्छा कसं त्याने हे केलं ते. आणि मग त्या तिथे पोचल्यानंतर यांचं जे पत्री सरकारचं जे तुफान दल होतं हा त्या तुफान दलाच्या त्या स्त्री प्रमुख झाल्या हा म्हणून त्या कॅप्टन झाल्या हा. तुफान दलाच्या. आणि तिथून त्यांनी बायकांना बंदुकी चालवायला शिकवल्या, आपण स्वतःही शिकवल्या, शिकल्या बंदूक. एक छोटा गट तयार केला होता, ओके ओके मोठा गट केला तर पंचायत लक्षात येतो लगेच. हा आणि बरं अरुणा सफलींची मदत त्या लोकांना होती. होतीच. हम्म, आणि मग त्यांनी डोंगर कपारातून चढून भूमिगत कसं पण मदत कशी करायची याच्या संबंधी लीला पाटील आणि त्यांच्या सगळ्या यांनी खूपच त्यावेळी खूप मोठं काम होतं आणि ते. त्यांनी एक गोष्ट त्यावेळी सांगितली की तुम्ही न्याय कोणतं आणि अन्याय कोणतं, नीतिमान कोणतं आणि अनितिमान काही कोणतं बघू नका. यावेळी आपल्या डोळ्यासमोर देशाचं स्वातंत्र्य आहे, त्या देशाच्या स्वातंत्र्याकरता केलेली कोणतीही गोष्ट नितीचीच आहे समजायचं. आणि म्हणून एकदा एका बाईला आपल्या अंथरुणात नाना पाटलांना घेऊन झोपावं लागलं. अच्छा ओके आणि तिचा नवरा बाहेर उभा बसून राहिला आणि मग त्या घराची सगळी झडती घेऊन गेले, पण हिचाच नवरा झोपलाय समजून ते तो निघून विश्वास गेले. सुद्धा तितकाच ही नीती महत्त्वाचा. आणि तिची बरोबर. कल्पना नाही का, अगदी हे खरं. सगळं तयार करणं या बायकांना हे काम कॅप्टन लीला पाटीलनी केलं. आणि त्या वरच्यावर पैसे वगैरे घेऊन अच्युतराव पाटोरनं द्यायला वगैरे इथे मुंबईला येत असत, पण त्या अशा उंच वगैरे अशा होत्या आणि पंजाबी ड्रेस घालायच्या. त्यामुळे कोणालाच पंजाबी ड्रेस माहित संशय आला नव्हता. नाही त्यांचा. त्यामुळे ते पंजाबी बाई म्हणून सगळीकडे खपल्या आणि त्यांनी भूमिगत राहून म्हणजे पकडल्यानंतर जेलमधनं म्हणजे कैदेतून पळाल्यानंतर लीला पाटीलना स्वातंत्र्य मिळेपर्यंत कोणी पकडू शकलं नाही. अरुणाबाईंना सुद्धा स्वातंत्र्य मिळेपर्यंत कोणी पकडू शकत. आपल्याकडे शेवटची 4 मिनिटं आहेत मॅडम, तर आपण गोवा मुक्ती संग्राम हा सुद्धा आपल्या स्वातंत्र्य प्राप्तीचा एक खूप महत्वाचा टप्पा आहे. तर त्याच्यामध्ये ज्या सहभागी झाल्या होत्या सिंधुताई देशपांडे, त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती सांगा. मला माहिती सांगण्यासारखं खूप आहे, पण आपल्याला अगदी थोडक्यात सांगावं लागणार आहे. शेवटची 4 अजून मिनिटं. हयात आहेत. आपण आतापर्यंत ज्या सगळ्या बायकांच्या बद्दल बोललो त्यांच्यापैकी कोणी हयात नाहीत. सिंधुताई देशपांडे या पुण्याला खराडीला एक हे आहे वृद्धाश्रम आहे, त्या अजूनही वृद्धाश्रमामध्ये आहेत त्या राहतात. एकटाच आहे, त्यांचं कोणीच नाही आता, म्हणून त्या राहतात. पण गोवा मुक्तीमध्ये त्यांचा खूप गोवा मोठा मुक्तीमध्ये सहभाग म्हणजे होता. त्यांचं असं झालं की त्या 42 सालच्या त्याच्यामध्ये त्यांना शिक्षा झाली होती 1 वर्षाची. आणि त्यानंतर त्यांनी कॉलेजमधनं सोडूनच दिलं आणि यालाच वाहून घेतलं. बरोबर आहे. तिचे वडील म्हणे मरायचं तिकडे मर, आम्हाला त्रास देऊ नकोस काही म्हणून. त्यामुळे त्या याच्या स्वातंत्र्याच्या चळवळीतच होत्या, सेवा दलात होत्या. सेवा दल त्यावेळी अगदी भरभराटीला राहिलं होतं, सेवा दलात होत्या. आणि मग त्यांना त्या लोहियांची हे होत्या, अच्छा, म्हणजे लोहियांच्यावर त्यांची फार निष्ठा होती. तर लोहियांनी त्यांना असं सांगितलं की लोहिया भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेलमधून सुटल्यानंतर विश्रांतीला म्हणून गोव्याला गेले होते. त्या गोव्यातल्या लोकांना संघटित करण्याकरता म्हणून
आपले लोक कोणतरी पाठवायचे. पीटर अल्वारेस होते आपले मुंबईचे. तर त्याच्यात त्यांनी हिला विनंती केली की तू गोव्यामध्ये जाऊन हे करशील का. त्या शांता केळकर म्हणून होते, साथी शांता केळकर, साथी शांता नायक, अशा सगळ्या होत्या. पण तिथे शेवटपर्यंत राहिली ही सिंधुताई सिंधुताई देशपांडे. आणि गोव्यामध्ये हा जेव्हा पहिला त्यांचा माणूस आला होता ना, अल्बुकर्क, तर त्याचा तो दिवस साजरा करत असत. त्याला गव्हर्नरला गोव्याच्या मानवंदना वगैरे असं सगळं चालायचं. तर मानवंदनेचा प्रोग्राम होता. तर पीटर अल्वारेस म्हणाले आपण तिथे काही जाऊ सुद्धा शकणार नाही. तर त्या म्हणाल्या की मग तुम्ही सत्याग्रह कसले. सत्याग्रही स्वतःला म्हणून घ्यायचं नाही आणि कार्यकर्ता म्हणून घ्यायचं नाही. आणि त्या ज्या तिडकीने त्याच्यातून उठल्या, तर त्यांनी दुसऱ्या दिवशी हे जे चाललेलं होतं मानवंदना चाललेली होती, त्या ह्याच्यात एका भिकारणीसारखा वेश केला. साधा म्हणजे भिकारणीसारखा म्हणजे अगदीच सामान्य ह्याच्यात. आणि त्याच्यामध्ये याच्या तिरंगी झेंडा आपल्या पदरामध्ये लपवला. आणि तो गव्हर्नर आता झेंडा लावायला इकडे वळणार, एवढंच त्याच्या पाठीमागे उभा राहिला. ते झेंडा काढला, तिरंगी झेंडा तो फडकवला. त्यावेळी स्वतंत्र देशाचा होता. भारतमाता की जय म्हटलं. आणि गांधीजीच्या भाषेत पोर्तुगीजानं चालतंय वा. अच्छा. आणि तो झेंडा फडकवला त्यांना. गव्हर्नर सुद्धा कळलं नाही की काय चाललंय, का त्या सगळं समान उभ्या राहिलेल्या अख्ख्या सगळ्या मिलिटरीला कळलं नाही काय चाललंय आणि काय नाही म्हणून. तोपर्यंत या पळून पण गेल्या ते सगळं हे करून. आणि पुढे 4 दिवसाच्या मिळाले नाही. आणि संबंध स्वातंत्र्याच्या लढ्यात महाराष्ट्रातल्या 2च बायकांना फार मोठी शिक्षा झाली. त्यात सिंधुताई देशपांडेंना 12 वर्षाची आणि सुधाताई जोशींना 12 वर्षाची. पण सुधाताई जोशी आपल्या माहेरभाषण म्हणून त्याच्यामध्ये गेल्या होत्या आणि त्यांना एक सभेच्या अध्यक्ष केल्या होत्या. पण ह्यांना मात्र 12 वर्षाची शिक्षा झाली. 12 वर्षाची शिक्षा. आणि यांच्या आयुष्यात आणखीन एक प्रसंग झालेला. रोहिणीताई, खरं तर आपल्याकडे 1च मिनिटाची वेळ आहे, त्याच्यामुळे आपण आता इथे मला पुढे तुम्हाला नाही सांगता येणार की आता प्रसंग तो सांगायला वेळ नाही. अर्ध्या सेकंदात सांगते मग. नक्की. या सिंधुताई, शांताताई वगैरे सगळ्या 42च्या साली तुरुंगात होत्या. त्यांनी त्यावेळेला 26 जानेवारीला येरवड्याच्या तुरुंगावर चढून झेंडा लावला होता. आणि चढल्या कशा आणि कोणी लावला हा मोठा प्रश्न पडला होता. असा सुळक्यासारख्या असलेला चढव त्यांनी आपल्या गोपाळांसारख्या हे करून तो झेंडा लावला. अशा 2 महत्वाच्या गोष्टी त्यांनी केलेल्या. आणि त्याच्याबद्दल त्यांना अंधार कोठडीची 8 दिवसाची शिक्षा झाली. इतकं भरभरून रोहिणीताई सांगतायत, पण आपला वेळ मात्र आता खरोखरच संपत आली आहे. बुधवारच्या आपल्या सखी सह्याद्रीचा विषय काय असणार आहे पटकन बघूया. अवयवदान श्रेष्ठ दान आपल्या बुधवारच्या सखी सह्याद्रीचा विषय. आणि ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत तात्याराव लहाने, अधिष्ठाता सर जे रुग्णालय मुंबई. या कार्यक्रमामध्ये सुद्धा नक्की सहभागी होऊन तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. एकंदरीत मी मगाशी म्हटलं तसं की अत्यंत भारावलेल्या वातावरणामध्ये आम्हाला तुम्ही नेऊन सोडलंय. आणि या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ज्या ज्या क्रांतिज्योतींनी आपलं आयुष्य वाहिलं खऱ्या अर्थाने, त्यांची माहिती आम्हा सगळ्यांना करून दिलीत. तुमचे खूप मनापासून आभार मानते. आणि तो सगळा काळ तुम्ही अनुभवलाय, त्या सगळ्या प्रेरणा आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि तुमचे सुद्धा आभार मानूया. आज या विषयी इथेच थांबतो आहोत. नव्या विषयासह पुन्हा भेट होईल. तोपर्यंत